सीजेपीचा मोर्चातल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, विद्यार्थ्यांच्या मागणीला मिळालेला विरोधी पक्षांचा पाठिंबा, राहुल गांधींची अटक आणि सुटका, गेल्या 2 दिवसात देशात झालेला हा हाय व्होल्टेज ड्रामा. हाच ड्रामा बुधवारी सुद्धा कायम राहिला. सीजेपीचं जंतर मंतरवरचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून संसदेत चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारनं मान्य केली आहे. पण तरीही बुधवारी संसदेच्या दोन्ही गृहांमध्ये मोठा गदारोळ झाला. यामुळे लोकसभेचं काम सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांमध्ये राहुल गांधी आक्रमक झालेले असतानाच उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपण या लढाईत विद्यार्थ्यांसोबत असल्याचं सांगितलं. पण शरद पवार मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्यामुळं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केल्यावर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा अभिजित दिपकेंच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले. बुधवारी दिवसभरात नक्की काय काय झालं, सगळे अपडेट्स जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मंगळवारी संध्याकाळी राहुल गांधींना अटक झाल्यानंतर रात्री त्यांची सुटका करण्यात आली. पण विद्यार्थ्यांच्या या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हावी असं आवाहन राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर बुधवारी जेव्हा अधिवेशन सुरू झालं तेव्हा लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाळ यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा अशी मागणी केली. तेव्हा सरकारच्या वतीनं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी भूमिका मांडली. नीट पेपर फुटी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. फक्त ही चर्चा कधी होणार, कशी होणार, किती वेळ होणार याचे नियम सगळ्या पक्षांसोबत चर्चा करून घेतले जातील असं रिजिजू यांनी सांगितलं. पण तरीही विरोधकांनी आपली मागणी कायम ठेवली. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हा मुद्दा कोणत्याही पक्षाचा नाही, तर देशातल्या तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे. सरकारनं रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांसोबत जे केलं ते गंभीर आहे. आम्हाला पंतप्रधानांच्या घराबाहेर जाणं भाग पडलं. जर तुम्ही इथे आमचं ऐकलं असतात तर आम्ही गेलोच नसतो. पंतप्रधान मोदी स्टेटमेंट का देत नाहीत? तरुणांसाठी ते बाहेर बोलू शकतात, मग सभागृहात का बोलत नाहीत असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. त्यानंतरही सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी सभागृह 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पण दुपारी 2 वाजता जेव्हा पुन्हा एकदा सभागृह सुरू झालं तेव्हा सुद्धा गदारोळामुळे आजच्या दिवसाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सुद्धा हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनी नीट पेपर फुटीवर चर्चा करायची असेल तर आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच यावर चर्चा होईल असं सांगितलं. या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यसभेचं कामकाज सुद्धा तहकूब करण्यात आलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. मी पहिल्या दिवसापासून या विद्यार्थ्यांच्या आणि अभिजित दिपकेंच्या सोबत होतो, त्यांच्याशी संपर्कात होतो. सरकार क्रूरपणे वागतंय, ही लोकशाही नाही. आता लोक म्हणतायत की यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. आज जे सत्तेत आहेत त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ही हवा काढण्यासाठी जनतेला वेळ लागणार नाही असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी केजरीवाल यांनी सुद्धा सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे दहशतवादी सरकार आहे, मुलांना मारणारं सरकार आहे. या सगळ्याची मोदी सरकारला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात केजरीवालांनी सरकारवर हल्ला चढवला. तर या लढाईत आम्ही सगळे सोबत आहोत असंही केजरीवालांनी सांगितलं. एकीकडे हे सगळं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सीजेपीच्या वतीनं चर्चेसाठी केंद्र सरकारसमोर एक अट ठेवण्यात आली आहे की आम्ही सर्व सुशिक्षित लोक आहोत. आम्हालाही माहिती आहे की चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. सोमवारी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी झालेली भेट नड्डांच्या निवासस्थानी झाली होती. आताही सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण आम्ही कोणत्याही नेत्याच्या कार्यालयात किंवा घरी बैठक करणार नाही. एकतर नेत्यांनी जंतर मंतरवर यावं किंवा मग कॉन्स्टिट्यूशन क्लब सारख्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी ही बैठक घ्यावी अशी अट सीजेपीच्या वतीनं घालण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सरकार सीजेपीच्या नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. फक्त अजूनपर्यंत या बैठकीचं ठिकाण निश्चित झालं नसल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा अभिजित दिपके आणि आंदोलकांच्या भेटीसाठी जंतर मंतरवर पोहोचले. जरांगेंनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी जंतर मंतर सोडू नये, इथे शांततापूर्ण आंदोलन करावं असं आवाहन जरांगेंनी विद्यार्थ्यांना केलंय. मंगळवारी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भेट घेणारे शरद पवार बुधवारी सकाळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी मोदींनी पवारांचा हात धरून त्यांचं स्वागत केल्याचं आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे फोटो सोशल मीडियावर आले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंबंधी शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्याचं सांगण्यात आलं. पण काल सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी
आज अचानक मोदींची भेट का घेतली यावरून वेगवेगळ्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. दरम्यान बुधवारी एका सुनावणीमुळे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत पुन्हा एकदा चर्चेत आले. दिल्लीत आंदोलनादरम्यान आंदोलकांना सुरक्षा दलांकडून मारहाण झाल्याचा आरोपासंबंधित याचिका सुनावणीसाठी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिलाय. दिल्लीतल्या जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर हल्ला केला त्याचे व्हिडिओही समोर आलेत. या संदर्भात तातडीनं प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. त्यावर उत्तर देताना आमचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका, मारहाणीचे व्हिडिओ बघायला आमच्याकडे वेळ नाही, असं भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाचा उल्लेख करणाऱ्या वकिलांना सांगितल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान सोमवारी पोलिसांच्या झालेल्या लाठी हल्ल्यात एक 21 वर्षांची तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्या तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिल्लीतील डॉक्टर राम मनोहर लोहिया या रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं असून ती आता सामान्यपणे श्वास घेते. ती शुद्धीवर असून डॉक्टरांच्या सूचनांना योग्य तो प्रतिसाद देते. तिच्या मेंदू आणि मणक्याच्या MRIचा अहवाल नॉर्मल आलाय असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. यासोबतच दिल्लीतली आंदोलनाची संपूर्ण परिस्थिती बघता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं बुधवारी 16 मेट्रो स्टेशन्स पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. तर बुधवारी मुंबईतही काँग्रेसनं भर पावसात आंदोलन केलं. भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलनाचा नारा दिला. काँग्रेस मोर्चानं मुंबई भाजप कार्यालयाकडे कूच केली असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली. गांधी भवनाबाहेर काँग्रेस नेत्यांनी भाजप विरोधात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भाजप विरोधी घोषणा दिल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, हुसेन दलवाई, असलम शेख, भाई जगताप यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, पण पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावेळी नेत्यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतलं. एकंदरीतच CJPचं विद्यार्थी आंदोलन आता ग्राउंडवर सगळीकडे पसरलंय. ठिकठिकाणी जनतेकडून सरकार विरोधात नाराजी उफाळून येते, तर संसदेत सुद्धा विरोधक या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरतायत. जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही तोपर्यंत चर्चा नाही, अशी ठाम भूमिका आता काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून घेण्यात आली आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.